29 महानगरपालिकांचा निकाल 16 जानेवारी लागला आणि या निकालामध्ये भारतीय जनता पक्षाला अभूतपूर्व असं यश मिळालं. मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मराठीच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली गेली असली तरी भारतीय जनता पक्षाला चांगलं यश मिळालं. 10 महानगरपालिकांमध्ये त्यांना स्पष्ट बहुमत मिळालं. त्यामध्ये एक होती मीरा भाईंदरची महानगरपालिका. इथं एकूण 95 नगरसेवक आहेत, त्यापैकी 78 जागा या फक्त भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या आहेत आणि 13 जागा काँग्रेसला मिळालेल्या आहेत. त्यामुळं मीरा भाईंदरमध्ये भारतीय जनता पक्षाचं सत्ता येणार किंवा त्यांचा महापौर होणार हे नक्की झालेलं. त्यासाठी अनेकांची, मराठी लोकांची मागणी होती की मीरा भाईंदरचा महापौर हा मराठीच असला पाहिजे. पण ही सगळी मागणी डावलून अखेर भारतीय जनता पक्षानं तिथले बीजेपीचे आमदार जे आहेत नरेंद्र मेहता यांनी बीजेपीच्या वतीनं डिंपल मेहता या गुजराती वंशाच्या व्यक्तीला मीरा भाईंदरचं महापौरपद दिलेलं आहे. त्यांची निवड झालेली आहे. मग इथं सध्या जो विरोध चालू होता तो का डावलला गेला? सध्या मीरा भाईंदरमध्ये वातावरण तापलेलं आहे. तिथं मराठी एकीकरण समितीनं मोर्चा काढलेला आहे. नक्की इथं काय चालू आहे, नक्की काय वातावरण झालं, कशा डिंपल मेहता या महापौर झाल्या, हे सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. मागच्या वर्षी मीरा भाईंदरमध्ये एका अमराठी व्यावसायिकाला एका मनसेच्या कार्यकर्त्यांना मारल्याबद्दल मोठा वाद झाला होता. यानंतर मराठी विरुद्ध अमराठी असा मोठा वाद मीरा भाईंदरमध्ये पाहायला मिळाला. राज ठाकरे मीरा भाईंदरमध्ये गेले, तिथं त्यांची सभा झाली. या सगळ्या गोष्टींच्या नंतर मीरा भाईंदरमध्ये एक प्रकारचं पोलरायझेशन झालं. मराठी विरुद्ध अमराठी असं वातावरण निर्माण झालं. त्याचा परिणाम निवडणुकीच्या निकालात दिसला आणि इथं भारतीय जनता पक्षाला 78 जागा मिळाल्या. इथं शिवसेना, उभाटा गट असू दे किंवा शिंदे गट असू दे, कुणालाही जास्त चांगलं यश मिळालं नाही. मनसेला तर एकही नगरसेवक मिळाला नाही. त्यामुळं या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा विजय झाला. आता महापौर पदाची निवडणूक पार पडली. या महापौर पदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या वतीनं होत्या डिंपल मेहता. या डिंपल मेहता म्हणजे मीरा भाईंदरचे जे आमदार आहेत बीजेपीचे नरेंद्र मेहता यांच्या ही मेहुणी आहे आणि तिला हे पद मिळालेलं आहे. 79 विरुद्ध 16 मतांनी त्यांनी काँग्रेसच्या रुबीना खातून यांचा पराभव केला. त्यामुळं पुढच्या 2.5 वर्षांसाठी डिंपल मेहता या मीरा भाईंदरच्या महापौर असणार आहेत. असं इथे एक लक्षात घेण्यासाठी महत्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे डिंपल मेहता या काही मीरा भाईंदरच्या पहिल्यांदा महापौर झालेल्या नाहीत. त्या या अगोदर देखील 2017च्या निवडणुकीत मीरा भाईंदरच्या महापौर झालेल्या होत्या. म्हणजे भारतीय जनता पक्षाला डिंपल मेहता सोडून दुसरा उमेदवार मिळाला नाही. त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाला मराठी उमेदवार देखील मिळाला नाही असं इथं लक्षात येते. इथं दुसरी एक गोष्ट म्हणजे उपमहापौरपदी ध्रुव किशोर पाटील यांची निवड झालेली आहे. म्हणजे उपमहापौर हा मराठी असणार आहे, पण महापौर हा उपमहापौर पदाच्या वरती बसेल जो अमराठी असणार आहे. थोडक्यात काय, MMR रिजनमध्ये म्हणजे मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनमध्ये पहिला अमराठी महापौर मिळालेला आहे आणि ते म्हणजे गुजराती वंशाच्या डिंपल मेहता. इथं अमराठी महापौर द्यायला नको, जेव्हा डिंपल मेहता यांच्या नावाची चर्चा चालू झाली त्यानंतरच असं अनेकांचं म्हणणं होतं की इथं अमराठी महापौर दिला जाऊ नये. मराठी एकीकरण समिती याशिवाय मनसे हे इथं आक्रमक होते. त्यांनी अनेक वेळा बीजेपीला अपील केलेली होती की त्यांनी अमराठी महापौर देऊ नये, पण तरी देखील अमराठी महापौर दिलेला आहे. त्यामुळे आता एक आंदोलन इथं चालू झालेलं आहे. सकाळपासून मीरा भाईंदरमध्ये मराठी एकीकरण समितीचा एक मोर्चा चालू आहे आणि या मोर्चाच्या अगोदरच पोलिसांनी, या मोर्चाला थांबवण्यासाठी पोलिसांनी अगोदरच काही मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना सकाळीच अटक केलेली होती. पण तरी देखील अखेर हा मोर्चा पार पडला. तो मोर्चामध्ये पुन्हा पोलिसांची आणि मोर्चातल्या काही लोकांची धक्काबुक्की झाल्याच्या बातम्या सध्या येत आहेत. थोडक्यात काय, मीरा भाईंदरमध्ये वातावरण तंग आहे. हे वातावरण तंग असण्याचं कारणच हे आहे की मीरा भाईंदरमध्ये अमराठी महापौर झालेला आहे. शिंदेच्या शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी याबद्दलचं स्टेटमेंट देताना म्हटलंय की मराठी एकीकरण समितीनं निवडणुकीमध्ये उभा ठाला आणि मनसेला पाठिंबा दिला आणि या पाठिंब्यामुळे शिंदे सेनेचे जवळजवळ 28 उमेदवार पडले. जर ते उमेदवार पडले नसते तर असं आंदोलन करायची वेळ आली नसती असं त्यांनी म्हटलंय. मीरा भाईंदरमध्ये 80% अमराठी लोक राहतात असंही त्यांनी म्हटलंय. त्यामुळे थोडक्यात काय, मीरा भाईंदर मधल्या या 80% लोकांनी मतदानातून हे सिद्ध केलं की मीरा भाईंदरवरती अमराठी लोकांचीच सत्ता राहील. मुंबईच्या आसपासच्या अनेक महापालिकांच्या क्षेत्रामध्ये MMR रिजनमध्ये मराठी माणूस जरी आक्रमक असला तो रस्त्यावर आक्रमक आहे, पण निवडणुकीच्या या सगळ्या सिस्टीममध्ये तो कुठंतरी मागं पडलाय हे इथं स्पष्ट होतंय. अन्यथा मुंबईमधल्या एखाद्या महत्त्वाच्या महानगरपालिकेमध्ये अमराठी महापौर सोसायला लागला नसता. मी मगाशी सांगितलं तसं डिंपल मेहता या अगोदर देखील महापौर होत्या. त्यानंतर देखील मीरा भाईंदरमध्ये
कंटिन्युअसली अमराठी व्यक्तीलाच महापौर पद मिळालेलं आहे. त्यामुळे इथं मराठी व्यक्तीला महापौर पद मिळणं गरजेचं होतं, कारण मागच्या मोठ्या कालखंडामध्ये मराठी व्यक्तीला हे स्थान मिळालं नाही. त्यामुळे बीजेपीनं हे का केलं हे आता भारतीय जनता पक्षालाच विचारलं पाहिजे. या ठिकाणी मी मगाशी म्हटलं तसं डिंपल मेहता या नरेंद्र मेहतांची ही मेव्हणी आहे. त्यामुळं अर्थातच हे पद नरेंद्र मेहतांच्या घरात राहिले. नरेंद्र मेहता हे मीरा भाईंदरचे आमदार आहेत आणि ते देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे आहेत असं समजलं जातं. अर्थात त्यामुळं त्यांना कोणत्याही प्रकारचा धोका नाही किंवा कोणतेही प्रश्न विचारले जाणार नाहीत असं सध्या तरी वाटतंय. पण जी निवडणूक झालेली आहे ती झालेली आहे. आता जे काही होईल ते रस्त्यावरच्या आंदोलनामध्ये होईल. त्यामध्ये काय होतंय ते आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगत राहूच. पण तुर्तास जे झालंय ते सोसण्याशिवाय किंवा मान्य करण्याशिवाय आपल्या हातात दुसरं काही नाही. एवढं मात्र सगळ्यांनीच मान्य केलं पाहिजे. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. तुमचं या निवडीबद्दल, डिंपल मेहता यांच्या महापौरपदी झालेल्या निवडीबद्दल काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.